म्हणजे चालूच केलं होतं आणि लगेच हा उठले इकडे आणि बघू शकता झोपेतून उठलाय जस्ट. आता मला याचं आवरायचं आहे तर मी काय करते पटपट हा पसारा जसा होईल तसं आवरून घेते आणि मग याला फीड वगैरे सगळं करायला लागेल. बेबीची हॉस्पिटलची व्हिजिट आहे सो म्हटलं त्याची आणि त्याची झोपायची पण वेळ झाली आहे. सो मी आता अशी ॲड करते की त्याला ना हे कपडे जे आहे ते आत्ताच घालून तशी झोपत असेल तर झोपू देते आणि मग डायरेक्ट तसा झोपून मग तसंच घेऊन जाता येईल असं मला करता येईल. सो का हो चला चला ओ शर्ट घालायचं ना बाबू. चला 1 2 3 अरे अरे 1 2 3 1 हे बघ हे घे 1 2 बापरे आणि थंडी आहे सो त्या हिशोबानेच कपडे घालायला लागले कारण तिथे AC पण असतात सो नको प्रॉब्लेम काही त्या हिशोबाने सगळं करून ठेवते. कारण माझ्या हिशोबाने आम्ही ऑक्टोबरमध्ये गेलो होतो आणि ते त्यावेळेस बोलले होते की आता डायरेक्ट तुम्ही डिसेंबरमध्येच या म्हणून. मग आता अपॉइंटमेंट वगैरे घेतली ते बोलले की ठीक आहे आज 4:15 वगैरे आहे अपॉइंटमेंट. 1 तास आहे आपल्याकडे. कुकू तू असं खाली पडलं मी कसं घालणार. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 दुम उठा के दौड़ा कुर्रुक कुर्रुक ला 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 ला. घोड़ा था घमंडी पहुंचा सब्जी मंडी ना 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 ना. आय होप तू काही केलं नाही भाऊ. चला छुमडं 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 हे घे मला पॅन्ट घालू दे अजून. पॅन्ट नाही नाची काय करते तू असं का करते बाळा. असं शान शान बाळ आहे ना आपलं. शान बाळ कोण आहे कोण आहे शान बाळ. अवेश कोण आहे शान. अवेश कोण आहे अवेश. शान बाळ कोण आहे शान. अवेंचेट ओवेंचेट आबा कशा म्हणतात. अवेंचेट अवेंचेट कशा म्हणतात आबा. अवेंचेट असं म्हणतात ना बाई. ओ बाबडे सो चला त्याला झोपवते मग जायच्या वेळेस भेटू आपण. ओके हॉस्पिटलला चला. आज ते झोप नाही मी बी तिथे गेल्यावर झोपू शकतो माहित नाही. आता त्याला आता गाडीमध्येच करते. अरे हो उचकी लागली त्याला. उचकी लागली. बघू आज डॉक्टर काय म्हणतात. जे काय म्हणतील मी तुमच्याशी नक्की शेअर करू. म्हणजे काही पॉझिटिव्ह गोष्टी असतील तर किंवा बाबा रिलेटेड टू डेव्हलपमेंट हाईट वेट असं सगळं चेक करणार आहे बरोबर. हॉस्पिटल अगदी म्हणजे 5-1 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे त्याच्यामुळे इतका फारसा प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर मग बऱ्याच वेळेस ना जसं वॅक्सिनला जसं खूप लांब जायला लागतं आम्हाला तसं ह्या हॉस्पिटलचं नाही. म्हणजे माझ्या डिलेव्हरीच्या हिशोबानेच आम्ही हे हॉस्पिटल चूज केलं होतं आणि तिथंच पेडिट्रिशियनचं ठेवलेलं आहे त्याच्यामुळं मग एवढा काही प्रॉब्लेम नाही आहेत. आणि याला बघा सगळं असं वरती बघायचं आहे असं. सो चला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय होते बघू आणि भेटू मग. कारण 1 वर्षापर्यंत बेबींची काळजी घ्यायची असते. म्हणजे त्यांचं डेव्हलपमेंट असेल किंवा हाईट असेल किंवा वेट असेल किंवा वाढत नसेल तर काय करायचं. हाईट रिलेटेड असेल तर असे बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या की बऱ्याच ठिकाणी
केल्या जातात. म्हणजे मोस्टली खेड्यावरती मी बघितलेलं आहे, ती एकदा हॉस्पिटलमधून कधीतरी आजारी वगैरे पडलं तेवढंच घेऊन जातात. पण मला असं वाटतं की आजकालची जी बदलती गोष्ट म्हणजे बदलते ज्या जीवनशैली आहे आपली, त्या हिशोबाने सगळ्यांनीच बेबीची त्या हिशोबाने काळजी घ्यायला पाहिजे. आणि इव्हन डिलिव्हरीच्या वेळेस डॉक्टरनी तसं रिकमेंड करायला पाहिजे की तुम्ही ॲटलिस्ट वेळच्या वेळेला बेबीजला रिव्हिजिट जी म्हणतो आपण तसं करायला पाहिजे. सो चलो आपण डायरेक्ट तिकडेच भेटूयात. हे बघा, आता मी तुमच्याशी आत्ता बोलत होते ना, आणि बोलता बोलता माझं हॉस्पिटल पण आलं. बघू शकता तिथे 24/7 आणि 9 हे वाला हॉस्पिटल. तर आपण आता हॉस्पिटलमध्ये, चला उतरून घेऊयात. सिस्टम आहे की गाडी ते लोक पार करून घेतात आणि पर्स वगैरे राहिली ना घेतलं, हां झिप लावून घे त्याची. नाही हात लावायचा. अहो ते तोंडात नाही घालायचं बाळा, ते खेळण्यासाठी आहे, खेळण्यासाठी येते ते, तोंडात नाही घालायचंय. ते एवढे कलरफुल बॉल तोंडात घालायचंय, तोंडात नाही घालायचंय. फाईलचं काम करायला तोपर्यंत मी बेबी सोबत इथं प्ले एरियामध्ये खेळते. असं छान छोटासा क्यूटसा प्ले एरिया आहे. म्हटलं चला त्याला घेऊन तोपर्यंत थांबूयात. तर हे बघ मस्त खेळतो. झालं सगळं व्हिजिट वगैरे, नाही लकीली नंबर वगैरे पण पटकन लागला. आणि इम्पॉर्टंट गोष्ट आणि सगळ्यात छान न्यूज म्हणजे बेबीचं वेट हाईट सगळं छान आहे. म्हणजे त्याच्या एज प्रमाणे सगळं ओके आहे. आणि खाण्यामध्ये त्यांनी काही व्हेरिएशन्स केले, जसे फिंगर फूड जसं आपण म्हणतो तसं, जसं की आता गाजर वगैरे, की म्हणजे त्याने स्वतःच्या हाताने खायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. म्हणजे हातात फूड दिलं की खायला पाहिजे. सो आज सकाळीच ऑलरेडी त्याने ते मी बघितलं, त्याने ते हाताने भाकरी वगैरे खाल्ली होती. आणि ते म्हणे की जसं भाकरी वगैरे किंवा अजून काय रे वरून काय बोलले ते, आम्ही ऑलरेडी जे चालू केलंय ना त्यांनी ते सांगितलं, पण आम्ही ते ऑलरेडी चालू केलंय. म्हणजे हा तसा आहे. आणि हा कधी कधी झोपेतून असा माझ्यासाठी एक मोठा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, म्हणजे ठीक आहे. अजून 1 वर्षापर्यंत त्यांनी एक सांगितलंय की रात्री ज्यावेळेस बेबी झोपेतून उठतात आणि फीड करतात आणि परत झोपतात, तर हे अजून 1 वर्ष होईपर्यंत तुमच्यासाठी ते असणार आहे. आणि ठीक आहे, तर ते करायलाच लागेल. आता कायच करणार, बेबीसाठी तेवढं करायलाच लागेल. तर ते तेवढं बेअर करायला लागेल अजून 3-4 महिन्यांवरून. 3-4 1 वर्ष म्हटलं तो, म्हणजे आता अरे वयाच्या 2 वर्षापर्यंत. अरे नाही 1 वर्ष होईपर्यंत म्हटलं ना आपण, 2 वर्ष थोडं फीड करतो त्याला. तसं नाही, तो बोलता हे पोरं अजून तुम्हाला 1 वर्ष हा त्रास देणार आहे. हा, तर असं झालंय. अजून गोष्टी झाल्या. आणि आता हा बघा मांडीवर होता नाही, उलवत खाली पण आला उभा राहिला. तर हे असं करत असतो. तर त्यांनी विचारलं हे करतो का, म्हणजे स्वतः सपोर्ट घेऊन वगैरे उभा राहतो का, क्रॉल करतो का. तर क्रॉल हा 3 दिवसापासून छान करायला लागलाय, म्हणजे चांगल्यापैकी पळतो क्रॉल करत करत. आणि त्यांनाही ते म्हणजे छान वाटलं. म्हणजे तो म्हटलं की 1 पाऊल पुढेच आहे. ते आम्हाला खूप भारी वाटलं. 1 पाऊल पुढेच आहे हा. अरे अवेश वरून काय वाटलं मग आज तुला? रिपोर्टचं टेन्शन होतं ना? टेन्शन. हा, कसं वाटलं मग? चांगलं वाटलं. असं बेबी असं हेल्दी असलं की जरा बरं वाटतं. टचवूड. तर ठीक आहे. तर मेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हाच नॉर्मल तेव्हा तुम्ही छानपैकी ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू असते, त्यांचं वेळच्या वेळी खाणं असतं, टायमिंग्स पाळल्या जातात, झोपेच्या टायमिंग्स वगैरे, या सगळ्या गोष्टीमुळे बेबीची हेल्थ ऑटोमॅटिक छान राहते. सो तुम्ही तुमच्या बेबीचं असं रुटीन ठेवा छानपैकी. तर मी अजून एकदा छानपैकी एक डिटेल रुटीन नक्की घेऊन येईल तुमच्यासोबत. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आता पोहोचतोच आहे घरी. सो चलो, कारण घरी गेल्यानंतर मला बेबीचं फूड खाऊ घालायचं, त्याचं बरेचसे कामं आहेत. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. अहो बाय कर. आता हा इथून तिथून गाडीत असं उभा चाललाय बघा. घरी वगैरे आलो तर पप्पांची रिॲक्शन बघूयात. पप्पांचा मी एक प्रँक करणार आहे. सो काय नाही, डॉक्टर म्हटले हे खूप कमी आहे वजन कमी आहे आणि हाईटही कमी झाली आहे. 4 सेंटीमीटर वाढले. हा, वजन मात्र कमी वाढलं.
खूपच कमी झालं म्हणे, हाईट आहे खूप कमी आहे आणि डोक्याचं सर्कम्फरन्स कमी झालं. कमी झाला? हा. 43 होता तो, म्हणजे वाढला पण कमी झाला. कुठे वाढला कमी झालं? ते 43 होतं, हा तो आता 44.5 आहे ना. हा, मग कमी झालं का वाढलं? वाढला तो, पण ऍज कम्पेअर टू कमी वाढला. नाही पप्पा, हा. सगळं बरोबर आहे म्हणे, उलट तुमचा मुलगा एक पाऊल पुढे आहे. पण हे वेट मात्र कमी वाढलं ना. नाही नाही, तो मग त्यांनी ते कॅल्क्युलेशन केलं ना तिने परत, त्याचं सगळं हे करून जन्मतारीख आणि हे सगळं परत आज केलं त्यांनी, तर त्या हिशोबाने एकदम ओके बोलला. फक्त आता त्यांनी सांगितलं इडली द्यायला, त्याच्यानंतर हे पराठा द्यायचा, चपाती द्यायची कंटिन्यू. ते काय ते आपलं हे हे आपलं आयन आणि हे कंटिन्यू ठेवायचं आपण जे देतोय ते औषध. आणि ब्रेस्ट फिडिंग तर कंटिन्यू ठेवणार ना अजून. 5 meals, 3 meals plus 2. ते म्हणे जर ब्रेस्ट फिडिंग करत असेल तर 3 किंवा 4 वेळेस जेवण केलं तर चालतं असं. ओट, रागी, राईस, रवा आणि त्याच्यामध्ये थोडस घी टाकायचं, काऊ मिल्क, घी किंवा काऊ मिल्क वगैरे, आणि त्याचा शिरा वगैरे बनवायचं असं. इडली, पराठा, बसल काय दिलं तेच ओट्स वगैरे या सगळ्या गोष्टी. पराठा, चपाती, सोप इन दाल सोप. आणि आता हाताने हे व्हायला पाहिजे सगळं असं. फिंगर फूड्स म्हणजे त्याला हाताने खायला यायला पाहिजे. थोडस आता मिर्च मसाला थोडं द्यायचा. मॉडिफाईड फॅमिली म्हणजे आपण जे खातो ना ते हळूहळू कमी करायचं, म्हणजे कमी मीठ कमी तिखट असेल तर. आणि पाण्याने ते सिप्परची बॉटल असेल ना त्याने पाणी प्यायला सुरुवात करायची. आणि आता बोलायला वगैरे यायला पाहिजे थोडंफार, बाबा असं. नो स्क्रीन टाइम. ठीक आहे, आपण काही दाखवतच नाही. 1200 घेतले. हो, वाढवले म्हणजे मागच्या वेळेला 1000 घेतले होते. फरक होता ना दिवसांमध्ये. आता जाऊ आपण. आणि ते वॅक्सिनचंही द्यायचं आता एवढ्या. ते तर 28 तारखेला आहे ना. ते फाईल वेगळे आहे का? ते वेगळे हो, ते असं आहे सिओक्स. काय रे अवेश? नाही, याच्यातच आहे ते फाईल. ठीक आहे, ठीक आहे फाईल. हो, पण ते वॅक्सिन त्यांचं म्हणणं तुम्ही आता द्यायला पाहिजे होतं, जे 2-3 दिवस जास्त होऊन चालले, तर ते ठीक आहे म्हणे. मग आज द्याता का म्हणे वॅक्सिन आमच्याकडे? म्हणे नाही आम्ही दुसरी द्यायला असं त्यांचं म्हणणं. ते MMRचं एकच दिलंय ना आपण, अजून एक ते व्हायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं. पण इथे MMR2 आहे ना, ते 15 महिन्यानंतर दाखवलंय. 9व्या महिन्याला MMR1चं इंजेक्शन द्यायचं आहे वॅक्सिन. हो, ते दिलं नाही ना आपण. 9 महिने होऊन गेले ना. पण आपण ते मागच्या वेळेला तुम्ही ते 30-10 गेला होता ना, म्हणून तो. हो, पण त्याचं म्हणणं होतं लेट झालंय, तुम्ही देऊन टाका. मग आता द्यावं लागेल ते. मग ते पुढच्याच आठवड्यात देऊन टाका. हा, ते बोलवं लागेल त्याच्याशी. चला, त्यांचा प्रँक केला पण त्यांना कळलं. सो चलो, जसं मी सांगितलं, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.